ओतूर गटामध्ये जिल्हा परिषदेची हवा कोणाची, जिल्हा परिषद सदस्य होणार कोण, घड्याळ की धनुष्यबाण, बेनके की सोनवणे? नाही सांगता येत. मी कालच मुंबईवरून आलो, मी काही फिरलो नाही कुठं, काय नाही, त्याच्यामुळे काय खरोखर नाही सांगता येत. आज आता उद्या परवाकडे कळत. खरं खरं तर बोला ना. नाही सांगता येत. पण आज आमच्या गावचे 2 मुली आहेत, त्याच्यामुळे इथं तो वातावरण त्यांच्या राहत कुठं राहील. अच्छा, इथं लोकल राहील. काय परिस्थिती आहे? हे बोलले तेच. ते काय बोलले मला नाही ऐकवलं. नाही आता कसं होतं, गावातच मुली आहेत, आहे ते पण कोण कोण मुली आहेत? अक्षता पानसरे आणि सुनीता नायकोडी. अक्षताताईंनी शेवटच्या टप्प्यात पक्ष बदलला. ते विचारून बदलला, तिने ते स्टेटस ठेवलं, तो वाचलं नाही. कोणाला विचारलं? आमदाराला. आमदार काय म्हणले? अतुल शेठ काय म्हणले? हा आपले आता तिला माहित असेल काय म्हटलं ते, आपल्याला नाही तुम्ही काय अपडेट घेतले? नाही आपण नाही घेतलं, काय कारण नाही पुढे. साहेब कोणाची हवा? आता जिल्हा परिषदला एक आमच्या गावातलीच मुलगी आहे, पानसरे दिली, अक्षता पानसरे आणि पंचायत समिती गणामध्ये आमच्या तेजवाडीचीच मांड्यांचीच मुलगी आहे, नायकवाड्यांना, त्या डॉक्टर नायकवाड्यांनी. तर ते आता त्या दोघींनाही, जरी त्यांचा पक्ष जरी शिवसेना असेल, पण गावचा उमेदवार म्हणून त्या दोघींना थोडे पॉझिटिव्ह आहे. कोणाची हवा? साहेब चर्चा तर होणार ना. अटीतटीची लढत. अच्छा, अटीतटीची होईल. सर कोणाची हवा? अटीतटीची. उमेदवार कोण कोण आहे? एक तांबे आणि छाया तांबे आणि आणि अक्षता मांडे. अक्षता पानसरे. अच्छा, पानसरे. ठीक आहे. तिकडचं म्हणजे नवरदेवाकडचं नाव. सर काय होईल परिस्थिती इथे? अगदी अटीतटीच. अच्छा, अटीतटीची होईल. बरोबर. कोणाची लढाई? आता तटीची लढाई आहे. मांडे की तांबे? मांडे. हवा कोणाची? आता सध्या आमच्या गावातलीच मुलगी असल्यामुळे ती जरी सोनवणे साहेबांकडे गेली असली तरी गावातली मतं थोडीफार तिला मिळतील. थोडीफार, हां, जास्त नाही. म्हणजे अटीतटीची आहे थोडक्यात. अच्छा, अटीतटीचीच आहे. काय कोणाची हवा? मला वाटतं आमच्या मुंडे गावातल्या मुली असल्यामुळे आम्ही शक्यतो तिकडेच जाणार. अच्छा, गावाच्या बाजून जाणार. तर आपण जरा बाकीच्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. मंडळी कुठले तुम्ही? कुठलं गाव? हवा कोणाची? हवा तशी पाहिली तर दोन्ही पार्टीची आहे, पण ओझरच्या विकासासाठी स्वर्गीय नामदार अजितदादा पवार साहेब, म्हणजे आज आपण ओझर बघतोय, ही सगळी आमची ज्येष्ठ मंडळी आहेत. आदरणीय स्वर्गीय वल्लभशेठजी बेनके साहेब, त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांच्यामुळे ओझर गाव विकसित झालं आहे. आणि माझं तर मत आहे बाबा, खुल्या अर्थानं सर्वांच्या इच्छेनुसार शेवटची बाबा दादांना जर बाबा पूर्ण श्रद्धांजली द्यायची असेल तर आपण दादांना गाड्याला मतदान केलं पाहिजे. जरी अक्षताताई गावातले उमेदवार असले तरी दादांना भाऊ श्रद्धांजली एवढंच बोलू शकतो. काय मंडळी कोणाची हवा? पिंपोंडी कोणाची हवा? मंगेशांना. कुठलं गाव? नाही ओझर. कोणाची हवा? नाही अटीतटीची. अच्छा, अटीतटीची. भाऊ कोणाची हवा? कुठलं गाव? बीड. अच्छा, बीडचं आहे. बीडची भाषा वाटत नाही. इथं बरं तिकडे हरकत नाही. जरा आपण जरा यांच्याशी बोलूया. दादा नमस्कार. कुठलं गाव? इथलेच काय नाव? नमस्कार. कर्नाटक. झेडपीला कोणाची हवा? आता संमिश्र आहे वातावरण साहेब. मित्र कोणाची हवा? मला असं वाटतं गाड्याची झेडपी पुणे जिल्ह्यामध्येच आहे. ओझर मधून तर प्लसच असतात गाड्या. घड्याळ प्लस राहणार. तर आपण जरा बाकीच्यांशी बोलूया. साहेब कोणाची हवा? अटीतटीची बोललो सर. अच्छा, अटीतटीची. बरं ठीक आहे, हरकत नाही. सॉरी. जरा इथं आपण हॉटेलमध्ये जाऊया, जरा दादांशी बोलूया. हां, अच्छा इकडे आहेत का काही? बरं चला इकडे बोलून पाहूया. कोण इकडे बसले? टेलर का? बरं बरं, जरा टेलर भाऊंना विचारूया. साहेब कोणाची हवा? नाही माहिती कोणाची हवा? नाही सांगते येणार तसं काही. कुठलं गाव? एवढ्याच आहे. बेनके साहेबांच्या गावचे. तरी अंदाज नाही. अंदाज काही काढणार, प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतंय. तुमचं काय मत? नाही सांगू शकत, तरी पण असं एक अंदाज दिसतो, सहानुभूतीची लाट येईल असं. म्हणजे अजित पवारांच्या बाजूने असं वाटतं. असं वाटतं, अंदाज आहे, हरकत नाही. शेवटी प्रत्येक जण आपलं मत मांडतो. सर तुमचं गाव कुठलं? तर असे चेहरा दिसू दे. ओझर ना? काय मांड्यांची हवा की तांब्यांची हवा? काय सांगता नाही. सांगता नाही. हरकत नाही, 50-50. शेवटी मतदार आपलं मत मांडताना अची बाजू घ्या का बची बाजू घ्या हा काय विषय नाही, परंतु शेवटी चर्चा तर होणारच. आता ह्या ओझरच्या चौकामध्ये
काही लोक म्हणत आहेत अक्षता मांडे का दुसऱ्या पंचायत समितीच्या महिला उमेदवार ह्या ओझरगावच्या असल्यामुळे आमचा कल त्यांच्या बाजूने राहील. तर काही युवक म्हणत आहेत अजित पवारांच्या माध्यमातून ओझर परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, माजी आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून निधी अधिकचा आला आहे, त्यामुळे मतदारांचा कौल राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घड्याळकडे राहील. आता बघूया, चर्चा तर होणारच. सुरेश वाणी, विदर्भ टाइम्स, ओझर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.